तर नमस्कार मंडळी, मी रसिका धुरी तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करतोय. तर मंडळी, कालच आम्ही पेरणीसाठी कोपरो बांधलो, म्हणजे कोपरो स्वच्छ केलो. त्याच्यामध्ये इलेला रानटी झाडा वगैरे सगळी काढली आहेत आणि आता आम्ही निघालो पेरणी करण्यासाठी. त्यासाठी सगळी तयारी सुरू. आता जेवलो, भांडी घासलो आणि लगेच निघालो शेताकडे जाण्यासाठी. चला तर मग तुम्ही पण चॅप्टर ऑगी हा 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 ऑगी. हॅलो हॅलो कर, हॅलो 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 म्हण. पप्पा गेलेत ना तिकडे ट्रॅक्टरची चाका हाडू. तर मंडळी, याच्यात 9 किलो भात आम्ही पेरतोलो एका कोपऱ्यामध्ये, जो कोपरा आम्ही काल साफ केलो. चला सांग त्यांका. तर मंडळी, इल्या जो कालचो अर्धो कोपरो रवलेलो साफ करूचो, तो साफ करूक घेतलो. हे बघा, सगळे ढीग मारून ठेवलेत. एवढा साफ केला. आणि मंडळी, जेव्हा पावसाची चाहूल लागता तेव्हा एक चातक पक्षी असता, तो शेतकऱ्यांचा मित्र असता. तर तो पावसाची जेव्हा चाहूल लागते तेव्हा तो आरडा सुरू होता, पेरते वा म्हणून. आता पण तो आरडता. तुमका मोबाईलात आवाज येता की नाही माका माहीत नाही, पण तो डोंगरात आरडता. ऐका घेता तर बघा. पेरते व्हा असं तो आरडता. म्हणजे जा आरडता ना, त्याचे बोल म्हणजे त्याच्या आपल्या काना कसे ऐका घेता की पेरते व्हा म्हणजे त्याच टोन मध्ये तो आरडता. आणि तो पक्षी आरडलो की असं समजायचा की म्हणजे तो पक्षी आपल्या मित्राक म्हणजे शेतकऱ्याक सांगता की आता लवकरच पाऊस पडणार असा, पावसाचा ऋतू जवळ असा, पाऊस पडणार असा. तर तुम्ही तुमच्या शेतीची अवजारा, शेतीची जी हत्यारं ती साफ करा, ती ठेवलात ती नीट ती बाहेर काढा आणि शेतीक सुरुवात करा. तर तो आता आरडता बघा. परत एकदा ऐका घेता काय. पेरते व्हा. भारी ना. म्हणजे काय निसर्गानं आपल्या कोकणात दिलेला असा. प्रत्येक गोष्ट ही नवल असा आणि प्रत्येक गोष्ट ही उपयोगाची असा. तर आता मी कामाक लागतो. थोड्याच वेळात ट्रॅक्टर जाणारे काका म्हणजे जिलू काका येणार असत. आमच्याकडे काय ट्रॅक्टर पण नाही. आणि अगोदर आमची ढोरा होती, म्हणजे जनावरं होती, बैलगाई. पण कालांतराने ते थोडे करून आजोबांनी सगळे विकल्यानी, त्यामुळे आता तर काय नाही होत. आणि आता सगळ्यांकडे ट्रॅक्टरच दिले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांची मदत घेऊन ह्यो कोपरो नांगरतलो आणि ह्याच्यात पेरणी करतलो. तर मंडळी, आम्ही अर्धो कोपरो साफ करीपर्यंत बघा काळोख पडलेलो असा, बघू शकताय तुम्ही. इसून असो इतकं पूर्ण असो कोपरो साफ करूचो होतो. आणि आत्ता बरोबर वाजलेत 7:13 झालेली आहेत. आणि जिलू काकांनी ट्रॅक्टर लायल्यानी या तिसून असं आम्ही वरती चढवलो, मी आणि जिलू काकान. आणि ट्रॅक्टर लायल्यानी धरल्यानी या. मंडळी, मी पण कधी धरूक नाही ट्रॅक्टर, माका पण धरूचा, तर मी ट्राय करतोय.
मंडळी आमचं अर्ध्यापेक्षा जास्त कोपरो नांगरून झालेलो असा. ट्रॅक्टरमुळे जरा लवकर काम झाला आणि आता ह्यो थोडंसं जो कोपरो रवलो तो जिलू काका नांगरतात. ह्यो कोपरो नांगरून झाल्यानंतर आम्ही निघतो घराकडे जाऊ. मम्मी आणि पप्प्या रिशिता ही अगोदर घराकडे जाऊन निघाली म्हणजे आता काळोख पडलो. मग अशी जेव्हा मी ट्रॅक्टर धरलेलं आहे ना त्याच्यानंतर ती घराकडे जाऊन निघाली कारण की परत काळोखात जाऊ शकणार नाही चलत. तर आता कोपरं बरंच नांगरून झालेलो असा. त्यानंतर मी आणि झिलू काका गाडीनं आमच्या घराकडे जातो. तुम्ही बघू शकताय मस्त कोपरं नांगरून झालेलो असा आणि ही थोडासा रवला आहे बघा. एवढं थोडं भाग रवलो आहे. झिलू काका नांगरतात.